लग्न कार्य सुरू झालेले आहेत आणि लवकरच आता होळीचा सण सुद्धा येणार आहे. त्यामुळे या कार्यामध्ये विशेष महत्त्व असलेल्या सालपापड्या त्या कशा करायच्या आज आपण बघणार आहोत. या पिठासाठी पटणीचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि तांदूळ आपण 3 दिवस भिजत घालायचे आहेत पाण्यामध्ये. दिवसातून 2 वेळा पाणी त्यातलं चेंज करून घ्यायचं आहे आणि चौथ्या दिवशी तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यावर एका फडक्यावर सुकत घालायचे आणि तांदूळ पूर्णपणे सुकल्यावर गिरणीतून पीठ दळून आणायचे आहे. त्याच पद्धतीने दळून आणलेलं हे पीठ आहे. पाणी घेतलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी. साबुदाणे घ्यायचे आहेत आपण डेकोरेशनसाठी. साबुदाणे इथे तुम्ही पांढरे तीळ, काळे तीळ सुद्धा वापरू शकता आणि कलर घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार. इथे मी माझ्याकडे केकसाठी लागणारे रंग असतात लिक्विड कलर, त्यामुळे ते मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर का सुके जे पावडरचे येतात बिर्याणीसाठी आपण वापरतो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि प्रत्येक वाटीमध्ये आता पीठ काढून घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला जे रंग घालायचे आहेत ते घालायचे आहेत आणि प्रत्येक वाटीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पिठामध्ये रंग आणि पाणी टाकून झाल्यावर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे कन्सिस्टन्सी येईपर्यंत पिठामध्ये आपण पाणी थोडं थोडं करून घालणार आहोत. साबुदाण्याच्या तुम्ही बघू शकताय 2 वाट्या घेतलेल्या आहेत. एका वाटीतले साबुदाणे मी सफेदच ठेवणार आहे आणि एका वाटीतल्या साबुदाण्यांमध्ये मला जो रंग हवा आहे त्याप्रमाणे मी साबुदाण्यांमध्ये रंग टाकणार आहे. पापड्या वाफवण्यासाठी मोठं टोप घ्यायचा आहे आणि तो टोप अर्धा पाण्याने भरायचा आहे. परात घ्यायचा आहे आणि परातामध्ये सुद्धा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. टोपाच्याच आकाराचा ताट घ्यायचा आहे आपण, जेणेकरून आपण त्याच्यावर पापडी इझिली काढू शकतो आणि तोच ताट आपण टोपावर सुद्धा आपण उलटा ठेवू शकतो. टोपामधलं पाणी उकळत ठेवायचं आहे आणि आता ताट घेऊन ताटावरती 1-1 चमचा आपण भिजवलेलं जे पीठ आहे ते घालायचं आहे आणि असं हलक्या हाताने ताट आहे ना गोल गोल असा फिरवत जायचं आहे आपल्याला ज्या आकाराची पापडी हवी आहे त्याप्रमाणे. तुम्ही बघू शकताय मी मध्यम आकाराच्या पापड्या इथे बनवलेल्या आहेत. पाणीसुद्धा बघू शकताय तुम्ही मस्तपैकी उकळलेलं आहे. झाकण काढायचं आहे आता आपण आणि झाकण काढून झाल्यावर त्याच्यावरती हे ताट आहे जे आपण पापड्या ज्याच्यावर काढलेल्या आहेत ते असं उपडं ठेवायचं आहे अलगद. गॅसची आज आपण पाणी उकळताना फास्ट ठेवली होती, आता ती मीडियम करायची आहे आणि मीडियम आचेवर पापडी मस्त शिजवून घ्यायची आहे. जवळजवळ 5 ते 6 मिनटानंतर मी ताट काढलेलं आहे आणि ज्या परातामध्ये आपण पाणी घेतलेलं होतं त्याच परातामध्ये हे ताट बुडवायचं आहे. पापड्यांचा ताट पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे पापड्या इझिली निघतात आणि साईडने आपण त्या कडा सोडून घ्यायच्या आहेत आता. आणि कडा सोडून घेण्यासाठी आहे ना एखादी चॉपस्टिकची काडी वापरायची आहे. गावामध्ये बहुतेक करून सुई वापरली जाते किंवा एखादं नवीन पिन जर का असेल तर ते वापरलं जातं, पण आज आपण इथे चॉपस्टिकची काडी वापरलेली आहे आणि अलगद हाताने त्या कडा सोडवत जायच्या आहेत. तुम्ही बघू शकता एकदम इझिली ते निघते. असं थोडं थोडं करत आपण पूर्ण पापडी काढून घ्यायची आहे. पापडी तुम्ही बघू शकताय एकदम मस्त निघालेली आहे आणि टोपली घ्यायची आहे आणि टोपली उपडी करायची आहे आणि त्याच्यावरती या पापड्या अशा अलगद हाताने ठेवायच्या आहेत आणि पूर्ण टोपली भरल्यावर प्लॅस्टिकचा तुकडा घेऊ शकतो आपण आणि त्याच्यावरती या पापड्या ठेवायच्या आहेत आणि पूर्ण दोन्ही बाजूनी सुकवून घ्यायच्या आहेत. छोट्या आणि प्लेन पापड्या काढून झालेल्या आहेत आणि आता आहे ना मला पापड्यांवरती डिझाईन काढायची आहे, त्यामुळे त्यासाठी मी एकच मोठी पापडी करत आहे. त्यासाठी 3 चमचे मी भिजवलेलं पीठ इथे घेतलेलं आहे आणि ताट परत गोल गोल फिरवत पापडी मी अशी मोठी वळवून घेत आहे. पापडी वळवताना एकदम हलक्या हाताने आपण ताट फिरवायचं आहे, नाहीतर मग ते एकदाच ताटावरून खाली ते पीठ येऊ शकतं.
किंवा पाणीसुद्धा जर का आपलं जास्त झालं तर ताटावरून ते पाणी आपलं बाहेर निघू शकतं. त्यामुळे पिठामध्ये पाणी घालताना एकदम थोडं थोडंच घालायचं आहे आणि जितकं मी आता कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवलेली आहे तितक्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपण पीठ भिजवायचं आहे. पापडी माझी वळून झाल्यावर त्याच्यावर मी आता एक एक साबुदाणा ठेवत आहे. साबुदाणे इथे आहे ना कच्चेच वापरायचे आहेत आणि या पापड्यांवर आहे ना तुम्ही कोणत्याही प्रकारची डिझाईन काढू शकता. आमच्या इथे जेव्हा लग्न असतो तेव्हा तळणाचा कार्यक्रम असतो तेव्हा पापड्या केल्या जातात. त्याच्यावर नवरा नवरीची नावं लिहिलेली असतात. याच्यावर तुम्ही बघू शकता मी इंग्लिशमध्ये पी काढलेला आहे. आणि ही दुसरी पापडीसुद्धा मी पिवळ्या रंगाची मी वळून घेतली होती आणि साबुदाण्यांमध्ये मी रंग टाकले होते, लाल, हिरवे, आपल्या आवडीप्रमाणे आपण रंग देऊ शकतो आणि त्याप्रमाणे मी अशी त्यांच्यावर छोटी छोटी अशी फुलं काढलेली आहेत. आणि त्याच पद्धतीने आपण ताट उपडं ठेवायचं आहे आणि पापड्या काढून घ्यायच्या आहेत. आता या पापड्या थोड्याशा आपल्या मोठ्या असल्यामुळे आणि त्याच्यावर आपण साबुदाणेसुद्धा घातलेले आहेत त्यामुळे 2 ते 3 मिनटं जास्त वेळ शिजवून घ्यायच्या आहेत. दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस सुकून झाल्यावर मग पापड्या तळून घ्यायच्या आहेत. पापड्यांचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि या ज्या पापड्या केलेल्या आहेत त्या सहज म्हणून केल्या होत्या. होळीसाठी ज्या पापड्या मी करणार आहे त्या मस्त होळी स्पेशल असणार आहेत, त्या नक्की बघा तुम्ही.